जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। हिंगणघाटमध्ये अवैध धंद्यांचा बोलबाला, कारवाईची भीती उरली नाही। अवैध धंद्याबाबतच्या तक्रारींवर नेमकी कारवाई किती? जप्ती आणि गुन्हे नोंदवण्याची आकडेवारी काय सांगते? कारवाईनंतरही अशा चर्चा पुन्हा का समोर येतात? पोलीस अधीक्षक साहेब गांभीर्याने लक्ष देतील का? हिंगणघाट शहर आणि तालुक्यात अवैध धंद्यांच्या वाढत्या चर्चांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली। दारू, अंमली पदार्थ आणि अवैध रेती वाहतुकीबाबत सातत्याने चर्चा होत असताना संबंधित यंत्रणांकडून होत असलेल्या कारवाईची प्रभाविता नागरिकांच्या प्रश्नांच्या केंद्रस्थानी आली आहे। स्थानिक नागरिकांच्या मते काही भागांमध्ये अवैध व्यवहाराबाबत उघडपणे चर्चा होत नसतानाही त्यावर कायमस्वरूपी अंकुश दिसून येत नाही। त्यामुळे कारवाई होते पण परिणाम का दिसत नाही असा प्रश्न वारंवार विचारला जातोय। विशेष म्हणजे अवैध धंद्यांमधून मिळणाऱ्या आर्थिक फायद्यामुळे काही घटक अधिक संघटित आणि धाडसी होत असल्याची चर्चा आहे। त्यामुळे कायद्याचा धाक कमी होत चालला आहे का अशी शंका व्यक्त केली जाते आहे। अंमली पदार्थाच्या वाढत्या चर्चांमुळे पालक वर्गात चिंतेचं वातावरण आहे। युवक चुकीच्या मार्गाकडे वळत असल्याच्या तक्रारी समोर येत असून समाजातील विविध संघटनांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी केली आहे। रेतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर परडी, कुटकी, सोनेगाव, बोरगाव, दातार आणि मांडगाव परिसरात रेती उत्खनन व वाहतुकीबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित केले जात आहेत। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार नैसर्गिक संसाधनाची हानी आणि महसुलांचे संभाव्य नुकसान रोखण्यासाठी कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाईची गरज आहे। या संपूर्ण प्रकारामुळे हिंगणघाटकरांचे म्हणणे स्पष्ट आहे की केवळ अधूनमधून होणाऱ्या कारवाईपेक्षा दीर्घकालीन आणि परिणामकारक उपाययोजना आवश्यक आहे। आता जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि महसूल यंत्रणा या प्रश्नांवर कोणती ठोस भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। जनसंग्राम न्यूज, वर्धा।